सर बॉल घ्या, जर बॉल मिळाला नाही तर बॉल घ्या. आणि एक जबरदस्त शॉट पाहायला मिळाला इथे. मात्र आपल्याला सूर्यकुमार यादवची आठवण करून देतोय निलेश. एक चेंडू थोडासा लेगस्टम्पच्या बाहेर होता, त्याला पूल केलेल्या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने, फाईन लेगच्या डोक्याच्या वरून सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी खणखणीत ब्रँडेड षटकार. आणि एक विशेष म्हणजे गोपी 11 ची ओपनची टीम आहे, त्या ओपनच्या टीम मध्येच खेळतो हा मारुती सरांचा संघ. त्या संघामधून खेळताना दिसतो. निलेश सज्ज होते पुन्हा खेळण्यासाठी. अनिल टू निलेश. रिव्हर्स शॉट मारण्याचा मॅक्सवेलची आठवण करून द्यायची होती, परंतु इथे चेंडू आणि फळी यांचा मेचकूट जमला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलेला आहे आणि एक जबरदस्त किपिंग आपल्याला पाहायला मिळते ती विकेटच्या मागे. पुन्हा एकदा जोरदार शॉट, पुन्हा एकदा पूल केलेला चेंडू, पुन्हा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत ब्रँडेड षटकार. षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. खरोखर इथेच्या धुलाई करताना दिसतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र मनसुबे सादर करताना दिसतोय. फटकेबाजी, आक्रमकता काय असते त्याचं प्रात्यक्षिक दाखवताना दिसतोय तो निलेश. एक जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि त्या जोरावर पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 19 धावांची लयलूट केलेली आहे ती संघाने. सत्यमेव जयते हे नाव ह्या टीमचं. बॉल पाहिजे अंपायरला. मूर्ती बॉल प्रोव्हाइड करो प्लीज. आणि खरोखर ते एक उत्तुंग असा षटकार आणि मात्र चेंडू सुद्धा तो गेलेला आहे सीमारेषे बाहेर. चेंडू मिळणं कठीण. बॉल प्रोव्हाइड करायचा, बॉल द्यायचा आहे कृपया. आणि आपण पाहू शकतो खरोखर ते एक उत्तुंग असे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता मात्र पुन्हा एकदा दुसरी ओव्हर चालू होते. बघूया 19 धावा आतापर्यंत फळकावर लागलेल्या आहेत. सज्ज होता आता मात्र लाड खेळण्यासाठी. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन चेंडू देतो पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. 1 धाव मात्र मिळालेली आहे आणि त्याचबरोबर लाड याने आपलं खातं उघडलेलं आहे. 20 धावा फळकावर आपल्याला पाहायला मिळते. सॉरी 2 धावांवर खेळतो तो लाड. पुन्हा एकदा आता मात्र निलेश सज्ज होतो खेळण्यासाठी. इथे रिव्हर्स शॉट, क्या बात है, लवली शॉट. व्हॉट अ टायमिंग इट वॉज, व्हॉट अ टायमिंग. इट वॉज ऑन द ऑफ टर्म. ही जस्ट pushed that ball toward the third man region, but the fielder was there. He meanwhile he pick up and throw toward the bowler, wicket keeper in. They completed 1 run only. 1 रन से संतुष्ट होना पड़ रहा है. क्या लाजवाब, अच्छी बैट थी, अच्छा शॉट था, लेकिन 1 ही रन मिल चुका है. अब खेलने के लिए लाट तैयार है. लाइटा मोल 1 विकेट. ये और अच्छी शॉट और अच्छा डाइविंग स्टॉप यहाँ पे देखने को मिला. क्या बात है, लवली. अब 50 के ऊपर के खिलाड़ी, बहुत ही बढ़िया, लाजवाब फील्डिंग, फैंटास्टिक फील्डिंग ओवर देयर इनटू द शॉर्ट कवर एरिया. वंस अगेन इस गेंद को घुमा दिया. देखना है गेंद जा रही वहां पे डीप स्क्वायर की दिशा में. क्षेत्ररक्षक है वहां पे, फील्ड कर रहे हैं वहां पे. आराम के आस्ते कदम उन्होंने 1 रन पूरा कर दिया और 1 रन के साथ में स्कोर आगे बढ़ता हुआ. अब स्कोर है 23 रन. पहली ओवर की समाप्ति के बाद में 19 और इस ओवर में बहुत ही बढ़िया रोक के रखा, बांध के रखा है बैट्समैन को. देखना है और इसे घुमाना चाहते थे निलेश. बल्ला कहीं और गेंद कहीं, बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं. विकेट कीपर के दास्तानों में गेंद चली गई और इसी के साथ में ये 1 डॉट बॉल फिर से तैयार है. राइट आर्म विकेट गेंद और इसे घुमा दिया. देखना है गेंद हवा में है और खुद बॉलर फॉलो थ्रू में जाके कैच ले लिया जंबो ने. और इसी के साथ में पहले विकेट का पतन यहाँ पे देखने को मिल रहा है. जंबो ने भेजा है बल्लेबाज को तंबू में और इसी के साथ में पहले विकेट का पतन. पहला खिलाड़ी बाद होके जा रहा है पेवेलियन की दिशा में. और देखना है अब 23 रन यहाँ पे हो चुके हैं. पहली ओवर यानी कि 19 रन, दूसरी ओवर यानी कि सिर्फ 4 रन अभी तक मुकम्मल किए हैं. 23 धावा फळकावर लागलेल्या आहेत. 1 गडी बाद 23 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. येस सर. थोडे माहिती बॉलर आहे.
आणि आता तिसरी ओव्हर प्रगतीपथावर तिसरी ओव्हर घेऊन येताना दिसतोय तो गोलंदाज सूरज. मागच्या मॅच मध्ये सूरजाने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. आता कशा पद्धतीने गोलंदाजी करतो ते बघूया. सूरज टू लाड, जोर का शॉट, चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येताना दिसतोय आणि शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती आणि अशा पद्धतीने एक उत्कृष्ट कॅच, एक जजमेंट कॅच म्हणतो त्याला, ती कॅच इथे पाहायला मिळाली जंबो ह्यानी आणि त्याचबरोबर गडी बाद होताना दिसतोय तो. आणि आता मात्र 2 गडी बाद झालेले आणि 2 गडी बाद झाल्यानंतर शिवा राठोड, एक डॅशिंग डायनामाइट बॅट्समन शिवा राठोड आता मात्र येताना दिसतोय. कशा पद्धतीने फलंदाजी करतोय बघायचंय, आपल्या संघाला पुढे घेऊन जायचंय. शिवा राठोड इज अ कॅप्टन ऑफ द टीम. लेट्स सी हाऊ ही विल फेस द बॉल. तुकाराम जी, शिवा राठौड़ आस्ते कदम शेर की चाल चलते हुए जा रहे हैं. वहां पे देखना है किस तरह से बैटिंग करते हैं. स्ट्राइक ले रहे हैं अंपायर की तरफ से. अब देखना है सुजीत सुजीत यस, फिर से तैयार है अब गेंदबाजी के लिए सुजीत. राइट आर्म ओवर द विकेट शिवा के लिए. ये गेंद और घुमा दिया इसे, कवर क्षेत्र के अंदर गेंद आ चुकी है. देखना है 1 रन तो मुकम्मल कर ही दिया, दूसरे की गुंजाइश है या नहीं देखना है, लेकिन थोड़ा सा मिसफील्ड वहां पे देखने को मिला. इसी बदौलत यहां पे दूसरी रन ले चुके हैं दोनों बल्लेबाज. ये तो बोनस रन कह सकते हैं. यह बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट यहां पे देखने को मिला दोनों द्वारा. संतोष नॉन स्ट्राइकर गेंद के ऊपर है, लंबे कद के खिलाड़ी है, लेकिन यहां पे देखना है शिवा राठौड़ एक आक्रामक खिलाड़ी है. देखना है किस तरह से बैटिंग करते हैं. सुजीत की गेंद, सुजीत राइट आर्म ओवर द विकेट हमारे पेवेलियन की दिशा से गेंदबाजी करेंगे यहाँ पे शिवा राठौड़ के लिए. देखना है फील्ड का अगर मुआयना करते हैं, डीप फाइन लेग, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट एंड ऑन साइड में 4 खिलाड़ी ऑन द बाउंड्री लाइन और 1 खिलाड़ी जो है लॉन्ग अप दिशा में यहाँ पे बाउंड्री लाइन के ऊपर. ऑफ में 4, ऑन में 4 ऑन द बाउंड्री लाइन एंड खेलना है किस तरह से, देखना है कि किस तरह से बैटिंग करते शिवा राठौड़. शिवा राठौड़ जिनका बड़ा नाम है, एक आक्रामकता है उनमें है, आक्रामक खिलाड़ी है, क्षमता है उनको चौके छक्के मारने की. सुजीत टू शिवा, इसे घुमा दिया है, गेंद को देखना है, दोनों के बीच से चिरती हुई गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. 1 bounce out of the park for 4. Good looking shot it was. It was on the middle, good line spot. He just hammered that ball into the long on and between the long on and long off revision for 4 runs. क्या बात है, लवली बैटिंग, बहुत ही बढ़िया बैटिंग, अपने टीम को लायक बैटिंग यहाँ पे देखने को मिल रही है. शिवा राठौड़ कप्तान है, कप्तानी पारी खेल रहे हैं यहाँ पे, अपनी टीम को आगे लेके जा रहे हैं. क्योंकि पहली ओवर में 19, दूसरी ओवर में 4, सिर्फ 4, अब तीसरी ओवर चल रही है. तीसरी ओवर में यहाँ पे एक चौका तो आ चुका है. देखना है क्या करते हैं. सुजीत तो शिवा घुमा दिया है, हवा में गेंद है, गेंद के नीचे फील्डर आ चुके हैं, लेकिन ये छोड़ दिया उन्होंने. एक इजी कैच, लॉलीपॉप कैच था, लेकिन अनिल महापात्रा के हाथों से कैच छूटती हुई. एक बड़ा खिलाड़ी को जीवन दान देना बहुत ही खराब हो सकता है. क्रिकेट में ऐसा होता है, पकड़ो कैचेस, जीतो मैचेस, छोड़ो कैचेस, हारो मैचेस. बहुत अच्छा फील्डर, लेकिन क्रिकेट में होता है कभी कभी नजर घटी तो दुर्घटना घटी, उस तरह से इस तरह से होता है. राइट आर्म ओवर द विकेट, फिर से सुजीत की गेंद शिवा के लिए. घुमाना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं, विकेट कीपर को भी बीट कर दिए गेंद ने और गेंद चली गई यहां पे बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. ये बाई की इशारा, यस सर, बैट है ओके, बाई का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ और इस 4 रन के साथ में अब स्कोर आगे बढ़ता हुआ. स्कोर है 35 रन ऑन द बोर्ड.
ओवर झाली, आखिरी गेंद शेष है। इस ओवर की आखिरी गेंद है सुजीत की, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन विकेट कीपर द्वारा ये थोड़ी सी मिस्टेक, और इसी के साथ में यहाँ पे 4 रन मुकम्मल किए हैं अभी तक, और इसी के साथ में 35 रन मुकम्मल किए अभी तक टीम ने। देखना है कि अभी भी 7 गेंदों का खेल शेष है, किस तरह से कहां तक पहुंचती है टीम, वो देखना उचित होगा। शिवा राठौड़ खेलने के लिए तैयार है, फिर से सुजीत की गेंद, आखिरी गेंद ऑफ द ओवर। इस गेंद को घुमा दिया है, गेंद आ रही है कारपेट के सहारे, लॉन्ग ऑन की दिशा में क्षेत्ररक्षक है वहां पे, फील्ड किया उन्होंने, 1 रन तो ले चुके हैं, लेकिन तब तक 1 रन के साथ में स्कोर अब आगे बढ़ता हुआ 36 रन आर ऑन द बोर्ड। एंड नाउ 3 overs completed. After 3 overs, 36 runs for the loss of 2 wickets only. अब देखना है आखिरी ओवर इस इनिंग की, यानी कि क्लाइमैक्स ओवर, क्लाइमैक्स का जो ओवर है कौन डालने आ रहा है और किस तरह से बैटिंग होती है, देखना बहुत ही मनोरंजक होगा। क्योंकि जहां तक देखा जाए कि आखिरी ओवर हमेशा हम देखते हैं 20-20 हो या लिमिटेड ओवर हो, 4 ओवर हो या 5 ओवर हो, जहां भी होता है आखिरी ओवर का एक महत्व होता है। इस ओवर के अंदर मैक्सिमम रन बटोरने की कोशिश करते हैं बल्लेबाज। शेवटची ओव्हर असणार आहे या इनिंग मधली, आणि शेवटची ओव्हर घेऊन येतोय तो धीरज। अंपायर्सना विनंती आहे, सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे, संध्याकाळची वेळ होत चाललेली आहे, सूर्य मावळतीला चाललेला आहे, सावल्या रुंदावताना होत आहेत, आणि अजूनही आपल्याला अजूनही एक मॅच खेळवायची आहे। दिस इज द फर्स्ट डे ऑफ दिस टुर्नामेंट, आणि पहिल्या दिवसाचा हा सामना, या इनिंग मधली ही शेवटची ओव्हर असणार आहे। धीरज लेफ्ट आर्म राऊंड विकेट, जोरका शॉट, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होते कारपेटच्या सहारे मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करतोय, एकच धाव घेताना दिसतंय ते शिवा राठोड, आणि त्याचबरोबर मात्र इथे धावसंख्या 37 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळते, 37 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। आता तो बॅट्समन कोण, संतोष, आणि आता मात्र संतोष खेळण्यासाठी उंचापुरा डॅशिंग डायनामाइट खेळाडू संतोष खेळण्यासाठी सज्ज होतोय। अजूनही एकही चेंडू त्याला खेळायला मिळाला नव्हता, आता मात्र त्याला चान्स मिळालेली आहे। शेवटचे 5 चेंडू शिल्लक असणारे या ओव्हर मधले। धीरज टू संतोष, पहिल्या चेंडूला भिरकावलेला चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने डोक्यावरून जातो फिल्डरच्या, सरळ सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार, आणि चौकाराने मात्र पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये आकार आपल्याला पाहायला मिळतोय। 41 रन्स आर ऑन द बोर्ड, 41 धावा फलकावर। शेवटची ओव्हर, शेवटच्या ओव्हर मधले 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत, 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। परत एकदा आक्रमकता इथे काय असते त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय ते संतोषच्या रूपाने। जसा आला तसा भिरकावून दिला, सरळ चेंडू गेलाय तो सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी। आपण पाहू शकतो एक शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पॉइंटला, इथे डीप बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, कव्हर शॉट इथे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, इथे लॉंग ऑफच्या दिशेने अशी ऑफ साईडची रचना, आणि पुन्हा एकदा धीरज लेफ्ट आर्म राऊंड विकेट, पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंज ऑफ स्पेस आपल्याला पाहायला मिळाला धीरजच्या माध्यमातून, आणि धीरजने इथे मात्र बीट केलेला आहे तो संतोषाला, आणि एक डॉट बॉल पाहायला मिळतोय। शेवटच्या ओव्हर मधले 3 चेंडू, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, इथे जोरका शॉट, चेंडू हवेमध्ये, चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत ब्रँडेड षटकार, एक जबरदस्त शॉट, टायमिंग शॉट म्हणावा लागेल। थोडासा शॉट बघितला, हेरला संतोषाने, बॅकफुटला गेला, पुल केला त्याला, आणि सरळ डीप स्कोअर लेगच्या डोक्यावरून षटकाराची मोहर इथे पाहायला मिळाली, आणि त्याचबरोबर या षटकाराने मात्र धावसंख्या जंप घेताना, उसळी घेताना, पुढे सरकताना धावसंख्या झालेली आहे ती 47। पुन्हा एकदा धीरज टू संतोष, जोरकस मारण्याचा प्रयत्न, इथे बीट झालेला आहे तो
बॅटची कट घेऊन मात्र गेलेला आहे. बीट झालाय तो विकेट किपर बीट झाला आणि त्याचबरोबर एक धाव मात्र चोरटी धाव इथे पाहायला मिळाले. एक रन इथे पाहायला मिळालाय आणि त्याचबरोबर 48 धावा आतापर्यंत फळकावर पाहायला मिळतात संघाच्या. लास्ट डिलिव्हरी ऑफ द इनिंग, धीरज टू शिवा राठोड. Oh, he just hammered that ball into the square leg revision. एकच रन इथे पाहायला मिळतो आणि एका धावेवर मात्र समाधान आणि 49 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. संघाच्या 50 धावांचं टार्गेट इथे ठेवलेलं आहे. ते सत्यमेव जयते ह्या टीमने गोपी 11 साठी. लगेचच सामन्याचा ताबा घ्यायचा आहे आणि लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. सत्यमेव जयते आपल्याला विनंती आहे, आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण इथे कसं माहितीये का अजूनही एक मॅच खेळवायची आहे. वेळेची कमी आहे. 6:02 झालेले आहेत. कृपया आपण याचा वेळेचा भान ठेवून सहकार्य करा. बेलापूर स्पोर्ट्स अकॅडमीच्या ह्या मैदानामध्ये आजच्या दिवसात पहिल्या दिवशी सामने रंगताना दिसत आहेत आणि खरोखरच महाबळेश्वरची जी स्पर्धा झाली नाहीये, जी महाबळेश्वरला होणार होती ती स्पर्धा इथे ठेवण्यात आलेली आहे आणि त्याचा आनंद इथे मात्र घेताना दिसत आहेत. या रखरखत्या रणरणत्या उन्हामध्ये सुद्धा एक जबरदस्त क्रिकेट सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि आता मात्र संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळच्या वेळेला मात्र हे अजूनही ह्यानंतर एक शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंपायर्स तुम्हाला विनंती आहे की सामन्याला लगेच सुरुवात करा. अंपायर्स कृपया सामन्याला सुरुवात करा. सत्यमेव जयते पुन्हा एकदा विनंती आहे की लगेचच आपला फील्ड रचना तयार करा. फिल्डिंग लावून घ्या.
सामन्याला सुरुवात पहिला चेंडू भिरकावलेला चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडा थंबल झाला क्षेत्ररक्षकाने चेंडू जातो सीमारेषेच्या पार पहिल्या चेंडूवर चौकार इथे मात्र क्षेत्ररक्षकाला चकमा देताना दिसतो तो चेंडूनी चकमा दिला आणि त्याचबरोबर चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने आपलं खातं आपल्या संघाचं खातं उघडताना दिसतोय तो गोपी 11 साठी जम्बो पुन्हा एकदा तयार होतोय तो गोलंदाज लाड लव राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा जोरदार शॉट पुन्हा एकदा जबरदस्त शॉट म्हणावे लागेल चेंडू हवेमध्ये परंतु चेंडू जातो सीमारेषे जवळ कॅच पकडण्यात आलेला बघूया कॅच आहे येस येस व्हाट अ गुड कॅच इट इज क्या बात है लवली कॅच ऑन द बाउंड्री लाईन कॅच पकडलेली आणि जम्बोला परत जावं लागेल तंबू मध्ये खरोखर एक जबरदस्त बॅट्समन मात्र इथे फ्रेंच फ्लो मध्ये झालेल्या सामन्यात निनाद पुन्हा एकदा ठरतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा पारितोषिकाचा मानकरी दीपक सर यांच्या हस्ते निनादला हे पारितोषिक प्रदान करण्यात येते वेल प्लेड निनाद थँक्यू प्रभाकरजी प्लीज कंटिन्यू थँक्यू तुकारामजी आणि त्याचबरोबर एक जबरदस्त कॅच आहे कॅचला खरोखरच सहारा प्रशंसा करावी लागेल तिथे कोणी घेतलं कॅच संदीप यांनी कॅच घेतलेले क्या लाजवाब कॅच था हो बहुत ही बढ़िया कॅच आज IPL ज्या मॅचेस चालू आहेत आता हंगामामध्ये तशाच पद्धतीने कॅच आपल्याला पाहायला मिळाली पुन्हा एकदा लव राईट आर्म ओव्हर द विकेट फ्लाइटेड डिलिव्हरी जस्ट वॉन्टेड टू हिट दॅट बॉल मिस इट कम्प्लिटली वन्स अगेन डॉट बॉल इज देअर ज्या वेळा स्लो बॉलर असतात एक ह्यांना मी मायावी बॉलर म्हणतो एक जबरदस्त त्यांना एक मायावी म्हणजे एक ललकारतो बॉलर बॅट्समनला परंतु इथे मात्र बीट होतो कारण फ्लाईटवर बीट होताना दिसतात बॅट्समन इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि इथे मात्र खरपूस समाचार घेतला चेंडू बॅकफूट जातो कार्पेटच्या सहारे काऊ कॉर्नरच्या दिशेने 2 धावा मात्र घेतलेल्या आहेत त्या सहजगत्या दोन्ही फलंदाजांनी आणि त्याचबरोबर 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 6 धावा फलकावर लागले आहेत परंतु एक मोठा फलंदाज खंदा फलंदाज जम्बो सारखा फलंदाज मात्र बाद होऊन पेव्हिलियन डगआउट मध्ये विसावलेला आहे पुन्हा एकदा संदेश खेळण्यासाठी सज्ज ओ लॉफ्टेड डिलिव्हरी फुल टॉस डिलिव्हरी पुन्हा एकदा त्याला मिड विकेट क्षेत्रामध्ये आय एम सॉरी फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसतोय आणि त्याचबरोबर 1 धाव पात्र मिळालेले आहे आणि त्याचबरोबर एका धावेने धावसंख्या झाली ती 7 धावा फलकावर आतापर्यंत लागलेल्या आहेत 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आणि आता मात्र योगेश यांनी स्ट्राईक घेतलेल्या अंपायर कडनं कशा पद्धतीने फलंदाजी करतोय तो बघायचा आहे संध्याकाळच्या वेळी बॉल ट्रॅव्हल होत नाही त्याचा फायदा इथे गोलंदाजांना होतो परंतु बाउन्स पुन्हा एकदा चेंडू जातो तो बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आणि ह्या 4 धावांनी मात्र पुन्हा 16 धावा आतापर्यंत फलकावर लागल्या त्या संघाच्या इथे मात्र राजा ह्याने चकवला होता बॅट्समॅनला परंतु इथे मात्र झेल काही घेता आला नाही फिल्डरला आणि त्याच कारणाने मात्र चेंडू 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क गेलेला आहे तो 4 धावांसाठी पंधरा चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असणार आहे ती जिंकण्यासाठी 15-34 असं समीकरण पाहायला मिळते एक जबरदस्त कश्मकश राजा पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा 1 बाउंस चेंडू जातोय की काय येस इट्स गॉन अवे फ्रॉम द आउट ऑफ द बाउंड्री लाईन फॉर 4 रन्स क्या बात है लवली बॅक टू बॅक 2 गुड फोर्स आर देयर आणि या 2 चौकारांनी मात्र एक जबरदस्त संजीवनी प्राप्त झालेली आहे ती इथे गोपी 11 संघासाठी खरोखरच उत्कृष्ट बॅटिंग करताना दिसतो तो योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय राजा गोलंदाजीच्या मार्कवर आता इथे मात्र थोडासा स्क्वेरिश करताना दिसतो तो फिल्डरला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे त्याला थोडासा आतमध्ये घेण्यात आलेलं जवळ बोलवलेलं सर्वच क्षेत्ररक्षक थोडे 2 पावला आतमध्ये येताना दिसत आहेत
आणि बघूया काय स्ट्रॅटेजी आहे. व्हॉट इज द प्लॅन, व्हॉट विल बी द प्लॅन. दिस इज द प्लॅन बी, आय थिंक सो. लेट्स सी हाऊ captain is there, captaining behind the wicket, and once again Raja is on the bowling mark. He will bowl to the Yogesh. Right up round the wicket. This time it was quicker delivery. पण त्या क्विकर डिलिव्हरीला सुद्धा त्यांनी बरोबर हेरला आणि बरोबर मारलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने गेलेला आहे चेंडू आणि एक धाव मात्र पुन्हा एकदा मिळालेले आहे. आणि त्याच बरोबर इथे मात्र 21 धावा फळकावर लागलेल्या त्या संघाच्या. दोन्ही संघांना समान संधी असणार आहे जिंकण्यासाठी. कशमकश चालू आहे. कोण जिंकेल काय होईल सांगू शकत नाहीये क्रिकेटच्या ह्या संग्रामामध्ये. इथे लोअर फुटाचा चेंडू, भिरकावलेला चेंडू जातो तो सरळ क्षेत्ररक्षक डोके सरळ हातामध्ये. एक धाव घेतलेला, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पार केलेल्या दोन्ही फलंदाजांनी. आणि आता मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फळक आहे तो 23 धावा फळकावर लागलेला आहे. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 27 धावांची आवश्यकता असणार आहे ती जिंकण्यासाठी. एक मोठी कशमकश इथे करावी लागेल बॅट्समनला. एक आक्रमकता दाखवावी लागेल जर का सामना जिंकायचा असेल तर. कारण इथे संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. इथे स्लोअर बॉल चालतोय संध्याकाळच्या वेळेला. आणि इथे मात्र राजाच्या गोलंदाजीवर मात्र 2 चौकाराच्या सहाय्याने मात्र चांगली फलंदाजी. आणि आपण पाहू शकतो आता दमछाक इथे झालेली आहे ती क्षेत्ररक्षकांची. पाण्याची वेळ झालेली आहे इथे. आय थिंक टाइम आउट इथे घेतलेला आहे. टाइम आउट. तेवीस धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हरमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. जाऊ ना तुकारामजी. अरे यार आणि खरोखरच एक कशमकश म्हणावे लागेल. क्लायमॅक्सच्या शेवटच्या 2 ओव्हर असणार आहे. या 2 ओव्हरमध्ये ही जी ओव्हर आहे ती फारच निर्णायक ओव्हर असणार आहे. ह्या ओव्हरमध्ये जर चांगली ओव्हर झाली तर कदाचित इथे सामन्याचं चित्र सत्यमेव आपल्या बाजूने बदलतंय की बघायचं. परंतु गोपी 11 मधून चांगली बॅटिंग करताना दिसतंय ते फलंदाज. महेश गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय की काय. आणि समोर आहे तो योगेश ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 2 खणखणीत चौकार मारले होते. तोच योगेश आता पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला पूल केलेला आहे. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये सहज जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. एक खणखणीत ब्रँडेड षटकार. क्या बात आहे. टायमिंग शॉट. शॉर्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. अंपायरचा आमच्या बाजूने इशारा 6 धावांचा. शॉर्ट डिलिव्हरी आणि त्याचा खरपूस समाचार इथे घेण्यात आलेला आहे तो योगेशच्या माध्यमातून. आणि आता मात्र 21 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. 11 चेंडू 21 धावा असं समीकरण. महेश टू योगेश. स्वायर गोलंदाजी पाहायला मिळाली. आउटसाइड द ऑफ स्टंप. टू मच आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायर यांनी वाईट करार केलेला आहे. आणि त्याचबरोबर एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. एक्स्ट्रा धाव इथं मिळालेली आहे ती संघाला. पुन्हा एकदा जोरदार शॉट. चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा खरपूस समाचार इथे पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर चौकाराची मोहर लागते इथे. आणि या चौकाराने मात्र पुन्हा एकदा धावफळक हालताना दिसतोय. आता मात्र 16 धावांची आवश्यकता असणार आहे ते जिंकण्यासाठी. येणाऱ्या 9 बॉल 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा समाचार. खराब गोलंदाजीचं इथे पृथक्करण पाहायला मिळते. कधी शॉर्ट पिच कधी लोअर फुलटॉस अशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला दोन्ही फलंदाजांनी, खास करून योगेश यांनी. आता मात्र राईट आर्म विकेट. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी एक टेरिफिक शॉट. टेरिफिक बॅटिंग फ्रॉम दिस 2 बॅट्समन. आणि सहजगत्या पार करताना दिसतोय ते हे 50चा आकडा.
मी मगाशीच म्हटलं होतं ही ओव्हर आहे, ही क्रुशियल ओव्हर आहे. ह्या ओव्हरमध्ये जर का बॅटिंग झाली तर सामन्याचं चित्र बॅटिंग टीमच्या बाजूने. आणि गोपी 11 खरोखरच चांगल्या पद्धतीने खेळताना दिसत आहेत त्यांचे बॅट्समन. कोण आहे गोपी 11? आणि इथे मात्र सिंगल पाहायला मिळाले आणि सिंगलच्या माध्यमातून आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 8 धावांची आवश्यकता असणार आहे ती जिंकण्यासाठी. 7 बॉल 8 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुल केलेला आहे. चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत ब्रँडेड षटकार. आणि आता स्कोर लेवल झालेला आहे. 1 धावेची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. 1 ओव्हर 1 रन असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. सॉरी 8 धावा पाहिजे होत्या. आता मात्र 2 धावांची आवश्यकता असणार आहे ती जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. हे बघितलं माझा फोटो. निलेश राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करणार आहे. समोर आहे तो योगेश. हा योगेश गुड बॉलिंग गुड बॉलिंग. चांगला टर्न पाहायला मिळाला आपला इथे. गुडलँड स्पॉटवरनं चेंडू उसळी घेऊन टर्न पण घेतली आणि उसळी घेतली इथे. रविचंद्रन अश्विनची गोलंदाजी तशी ऍक्शन आपल्याला. जोरदार शॉट चेंडू हवेमध्ये. चेंडू जातो तो चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर गडी बाद होताना दिसतोय. संदेश आता बाद होऊन मात्र पॅव्हिलियन मध्ये जाताना दिसतोय. लवकर यायचं बॅट्समन कृपया जरा धावा ना. कॅच कॅच कोणी घेतला कॅच? हॅलो कॅच कोणी घेतला? संतोष. ओके संतोष. पुन्हा एकदा निलेश चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. आतापर्यंत एकही धाव दिलेला नाहीये. गडी मात्र बाद केलेला आहे. 2 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी शेवटच्या ह्या ओव्हरमध्ये. असं वाटतं की 3री ओव्हर ही निलेशने टाकली असते काहीतरी बदल झाला असता असं वाटायला लागलेलं आहे. पुन्हा एकदा निलेश आपल्या बॉलिंग मार्कवर. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतो इथे. आता 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 3-2 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. खरोखरच येस. पुन्हा एकदा निलेश. आणि आता स्कोर लेवल झालेला आहे. दुसऱ्या धावेसाठी येताना दिसतंय दोन्ही फलंदाज. ओहो. आणि इथे मात्र मॅच समाप्त झालेली आहे. सामना जिंकलेला आहे तो गोपी 11 यांनी. कॉंग्रॅच्युलेशन गोपी 11.